आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक झालं आहे. पण जर शाळांनी मराठी शिकवलं नाही तर काय होणार? सरकारने थेट 1,00,000 रुपयांचा दंड आणि शाळेची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत 17 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR, जो राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत आहे. तर हा GR काय सांगतो? तर महाराष्ट्रातील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणं बंधनकारक आहे. हा नियम 2020 पासून लागू आहे. तरीही काही शाळा, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मराठी शिकवत नाहीत. नंतर सरकारने काय निर्णय घेतला? तर सरकारने आता कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी शिकवणं अनिवार्य, प्रत्येक शाळेत मराठी शिक्षक असणं आवश्यक आणि तपासणीसाठी अधिकारी नियुक्त. नंतर नियम तोडल्यास काय होईल? तर जर शाळा मराठी शिकवत नसेल तर शाळेला नोटीस दिली जाईल. 15 दिवसात उत्तर द्यावं लागेल. दोषी आढळल्यास ₹1,00,000 पर्यंत दंड आणि मराठी विषय सुरू करण्याचे आदेश. पण जर अजूनही पालन नाही केले तर अपील करण्यासाठी 30 दिवस मिळतील. तरीही पालन न केल्यास शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते. नंतर अंतिम कारवाई कोण करणार? तर शिक्षण उपसंचालक प्राथमिक कारवाई, शिक्षण संचालक अपील निर्णय आणि शिक्षण आयुक्त अंतिम निर्णय म्हणजे मान्यता रद्द. तर हा निर्णय सर्व प्रकारच्या शाळांसाठी लागू आहे. सरकारी, खाजगी, इंग्रजी माध्यम, CBSE, ICSE सर्व. म्हणजेच आता महाराष्ट्रात कोणतीही शाळा मराठी विषय टाळू शकत नाही. विद्यार्थ्यांना मराठी शिकवणं बंधनकारक आहे आणि नियम तोडल्यास कठोर कारवाई होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.